मला सांग, बाबा आणि चिंटू कसे आहेत? त्यांचं नेहमीच दोघांचं एकमेकांना पटत नाही, मधल्यामध्ये माझी दमछाक. अंजली, निघून जाणं खूप सोपं असतं ग. एका जागी ठाम उभं राहणं, टिकून राहणं हे खूप कठीण असतं. मी घेऊन आलोय तिला परत. समजा अंजलीला आपण काही दिवस हॉस्पिटल बाहेर पाठवलं तर चालेल? द्या पाठवून. उद्या सकाळी रायगडला हजर राहायचे तुला. हे आमचं आरोग्य शिबिर. अहो माझी बायको खूप बेजार झाली उलट्या करून करून. अहो माझ्या मुलाला खूप त्रास होतोय. जनक एवढ्या माणसांची तब्येत कशाने बिघडली पण? शांत व्हा सगळ्यांनी, शांत व्हा. डॉक्टर असीम येत आहेत आता. चला लवकर डॉक्टर, म्हणजे वडिलांना वाचवा प्लीज सर, प्लीज सर. माझ्या बायकोला सकाळपासून पोटात दुखतंय, तुम्ही काहीतरी करा. एवढ्या सगळ्या पेशंट्सला बघून तर मी इतकी गोंधळले होते, मला कळत नव्हतं एक्झॅक्टली काय म्हणजे कसं मॅनेज करणार ते. बोला बाबा. असीम, बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्स फॉर युअर विशेस. काळजी घे स्वतःची. हा, आणि काही लागलं तरी फोन करायचा मला. आणि हॅपी बर्थडे वन्स अगेन. थँक्यू. सर तुमचा बर्थडे होता काल? गिफ्ट आणले माझ्यासाठी? नाही सर, बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू मॅडम. सो आईने विचारलंय की तुझ्यासाठी गरमागरम चहा आणू का? हा हा, चहा. येस. ओके, तिला सांग चालेल, पण इथे नाही, बाहेर. ओके, चला मॅडम. या. सर, ये. घे. थँक्यू. वेलकम. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट टाइम चॉकलेट. शेवची आई चहा चांगला करते, पण साखर खूप टाकते. गावातले सगळेच तुम्हाला ओळखतात ना? हा, आता नेहमीचं येणं जाणं आहेच. मागे 2 दिवस मी इथेच थांबलो होतो. शेवची तब्येत बरी नव्हती. मग तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या दवाखान्यात असता? नाही, म्हणजे मला असं विचारायचं होतं की तुम्ही प्रॅक्टिस आज कासपाड्याच्या पारावर तर उद्या नीमगावाच्या देवळात. कसं आहे, पेशंट माझ्याकडे येण्यापेक्षा मीच पेशंटकडे जातो असं म्हणायला हरकत नाही. फिरता दवाखाना, यु नो. फिरता दवाखाना? एक्झॅक्टली. सुपर्ब. पण तुम्हाला कधी भीती नाही वाटत? भीती? कसली भीती? जनरली डॉक्टर झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली प्रॅक्टिस सेट व्हावी. सो असं कधी नाही वाटलं का तुम्हाला? प्रॅक्टिस सेट व्हावी? नाही अंजली, मला असं कधीच नाही वाटलं. खरं सांगू, माझं आधीपासूनच स्वप्न होतं. नाही, स्वप्न वगैरे हे जरा जड शब्द वाटतील तुला, पण कसं आहे, तिथे मुंबईत AC दवाखान्यात बसून पेशंट्सला बघणारे बरेच डॉक्टर्स आहेत. पण इथे जो अनुभव येतो ना, तसा कुठेच नाही. तिथे मुंबईत प्रॅक्टिस केली की बँक बॅलन्स वाढेल, नंबर ऑफ क्लिनिक्स वाढतील. पण अनुभवाचं काय? ठेंगा. अँड अबव ऑल, अशी कुठलीही सेट गोष्ट करायला मला अजिबात आवडत नाही. खरंच, मला जर कोणी सांगितलं हे असंच करायचं, ते तसंच झालं पाहिजे, तर मी खूप इरिटेट होतो. रूल्स मोडण्यासाठीच असतात, सो ब्रेक इट. येस, यू आर राईट. ॲब्सोल्युटली. आणि कसं आहे अंजली, आता बऱ्याच ठिकाणी आजही पेशंट्स डॉक्टरकडे जात नाही, अंगारे दुपारी करत बसतात. वेल, दोष त्यांचाही नाही. बऱ्याच ठिकाणी क्लिनिक्स नाहीत, डॉक्टर्स नाहीच आहेत. मी असे मेडिकल कॅम्प्स करतो आणि जगण्यापुरते पैसे कमवतो. बँक बॅलन्स नाहीये, पण जगतोय. मनसोक्त
जगायचं शिकतोय. अँड यू नो वॉट, माझ्या गर्लफ्रेंडलाही काही प्रॉब्लेम नाहीये, ती खूप डिमांडिंग नाहीये. हो, जास्त नखरे नाहीयेत, फक्त पेट्रोल लागतं तिला. चला, चहा संपला, मी पण माझं भाषण संपवतो. हे असं होतं, एकदा बोलायला लागलो की चपड 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 बोलायलाच लागतो. अंजली, बोर नाही झालीस ना? नाही सर. नक्की? येस. ठीक आहे, तुला नंतर बोर करतो, आधी पेशन्सला बघूया. नाही काय आहे, नाहीतर लोक म्हणतील आम्हाला बघायला आलात आणि एका सुंदर मुलीशी बोलायला लागलात. सो इथे दुखतंय? हो इकडे? इथे दुखतंय? हो तुम्ही सकाळी काय खाल्लं होतं? काहीच नाही. काल रात्री सरपंचांकडे गाव जेवण करायला गेलो होतो. तेव्हापासून पोट खूप फुगलेलं आहे आणि अजून पण गच्चच आहे. गाव जेवण. तिथे गेलेल्या सगळ्यांनाच त्रास होतोय आणि सगळ्यांच्याच पोटात दुखतंय. नक्की काय प्रकरण आहे हे? किती वास येतोय, नीट चालता येत नाहीये. कुठली घेतली, साडी की आणखीन काही? अहो आपली नेहमीची. अहो नेहमीची आपली मोसंबी. तू एक काम कर, तू दारू पिऊन मर. नाही साहेब, नाही, नाही, तू 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 मर. काय कर, एक मी तुला बादलीभर दारू देतो, ती तुझ्या डोक्यावर ओत, अंघोळ कर आणि मर. साहेब कशाला गरीबाची मस्करी करताय? मग अहो खूप सोहळ्याचा प्रयत्न केला पण दारू काय सुटेना. अशी कशी सुटे ना? हा, पुढच्या वेळेस आला की दारू सुटलेली हवी, कळलं? आणि त्या गोळ्या लिहून दिल्या ते घेणार ना बरोबर, नीट वेळेवर. होय साहेब. हा, जा आता, चालत जा, नाचत जाऊ नकोस. तर एक गोष्ट ती तुमच्या लक्षात आलीच असेल. इथे जितके पेशंट्स आहेत त्यापैकी 90% पेशंट्सला फूड पॉइझनिंग झाले आणि काल हे सगळे सरपंचाच्या गाव जेवणाला गेले होते. या आय नो. सर मग एक्झॅक्टली काय झालं असेल? म्हणजे तिथेच कंटॅमिनेशन झालं असेल का? कारण नेमकं काय आहे ते मला माहिती आहे अंजली. काय सर? हे लोक असे नाही ऐकणार. आता यांना समज द्यायची वेळ आली आहे. डॉक्टर, कसा चाललाय तुमचा कॅम्प? बरीच माणसं आहेत तुमच्या कृपेनं. म्हणजे नाही म्हणजे काल गाव जेवण दिलं तुम्ही, काय मेजवानी काय होती? जे काय दिलं ते माझ्या खर्चाने दिलं. नाही बरोबर आहे, तुमच्या खर्चाने दिले, पण गावकऱ्यांना खूप महागात पडली ती. का म्हणायचं काय तुम्हाला? माझी मुलगी पोटुशी आहे, ती इथं राहायला आली म्हणून दिलं गाव जेवण. मी कशाला त्रास करून घेताय? नाही, मला काही त्रास नाही होत आहे, गावकऱ्यांना खूप त्रास होतोय त्याचा. पाणी कुठलं होतं? उकळून वापरलंच नसेल. आता उकळून वापरायला आम्ही काय शहरातली लोक आहेत का? अरे खाऊ ते जिरवू, पिऊ ते पचवू. हाच
तुमच्या याच ॲटिट्यूडमुळे लोकांच्या जीवावर बेताल तुम्ही कधीतरी. बघा डॉक्टर, 2 दिवसासाठी आला, सुखानं राहा आणि निघा. हे बघा, निघूया आपण. महिन्यातून किती पैसे पाठवतो तो फॅक्टरीचा मालक? डॉक्टर, गावकऱ्यांना काही झालं ना तर मी त्या फॅक्टरीच्या मालकावर आणि तुमच्यावर उलटा केस ठोकेन, कळलं? गावकऱ्यांना कसं आणि कुठल्या भाषेत सांगायचं ना कळत नाही. तिथे बेसिक नीडसाठी भांडावं लागतं आणि त्यात पाणी उकळून प्या, स्वच्छता ठेवा, हे सगळं कोण समजावणार त्यांना? आय डोंट थिंक सो ते सिरियसली घेतील. हो, आणि ह्या सगळ्यात त्यांचा काहीच दोष नाहीये ना. बरोबर. आता पाऊस आहे म्हणून नदीत पाणी आहे, नाहीतर हंड्याभर पाण्यासाठी 2-2 तास चालावं लागायचं इथल्या बायकांना. मी आता चुलीसाठी लाकूड नाही, त्याची मारामारी. आणि आता ते मिळाल्यावर पाणी उकळायला वापरणार आहेत का ते लाकूड? हो ना, अगदी बरोबर आहे तुमचं. ते मुळात शिक्षणच नसेल तर कोण आणि कसं समजवणार त्यांना? तिथे मुंबईत करोडो खर्च करतील आणि मोठ्या हायस्कूल्स बांधतील, AC हायस्कूल्स. पण कोणाला असं नाही वाटत की इथे गावी यावं, साधी प्रायमरी शाळा उघडावी. का? प्रॉफिट नाही ना. हल्ली हे प्रॉफिट हे सगळं ना एक ॲडिक्शन झालंय. ही बेसिक नीड झाली आहे, प्रॉफिट. त्याशिवाय जगताच येत नाही. खरंय तुमचं. या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये किती गुंतलेल्या आहेत ना. ॲब्सोल्युटली. आता काय, एक डॉक्टर म्हणून माझ्याकडनं जेवढं होतं तेवढं करायचा प्रयत्न करतो मी. पण अंजली, आणखीन काय करायचं खरंच नाही सुचत मला. तर नक्की सुचेल, काहीतरी मार्ग नक्की निघेल. रिअल? ठीक आहे, तुला सुचलं तर मलाही सांग. वा, मस्त झालंय सगळं. फार काही करता नाही आलं मला. तुम्ही केलं असतं तरी वाया गेलं असतं. नाही, कसं आहे, ठेचा, भाकरी आणि कांदा, तर दुसरं काही खात नाही मी. अंजली, तू नेहमी अशा कॅम्प्समध्ये जात असतेस? नाही सर, ही माझी पहिलीच वेळ आहे अशा मेडिकल कॅम्पला येण्याची. डोंट टेल मी. अगदी एक्सपर्ट आहेस अशी वावरत होतीस आज तू. नाही, सिरियसली. अगं नाही, कसं आहे, जनरली मुंबईसारख्या मोठ्या शहरातल्या मुली इथे येत नाही. तू म्हणजे इथलीच आहेस अशी वावरत होतीस आज, खरंच. सर, मी मुंबईची नाहीये. नाशिक जवळ एक गाव आहे, देऊर. म्हणजे फार मोठंही नाही आणि फार लहानही नाही. ओके. म्हणजे तिथेच लहानाची मोठी झाले आणि माझ्या गावासाठी काहीतरी करणं हे स्वप्न आहे माझं. बेसिकली सर, माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. अंजू, एवढासा काटा रुतलास तर रडतेस तू? अगं, तू असं रडशील तर कसं चालेल? पुढे जाऊन तर तुला हेच करायचं आहे, लोकांच्या दुःखावर फुंकर घालायचे आहे. ते स्वतः तिथे फिरती शाळा चालवायचे मुलांसाठी. रिअली? या आमच्या गावात एकही डॉक्टर नव्हता आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं माझी मुलगी मोठी झाल्यानंतर डॉक्टर होईल. ग्रेट.
पण त्यांची एकच अट होती, डॉक्टर झाल्यानंतर गावात परत यायचं आणि गावातल्या लोकांसाठी काहीतरी करायचं. म्हणजे अर्थात मला ती अट वाटत नाही, कारण माझी सुद्धा तीच इच्छा आहे. पण आमच्यासाठी तू आतापासूनच डॉक्टर आहेस. बर, मी कधी एकदा डॉक्टर होऊन माझ्या गावी जाते ना, याची वाट बघतायत तिथे सगळे. वा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस सेट आहे. तू खूप छान बोलतेस. माझ्या शाळेत माझी एक फेवरेट टीचर होती, अगदी त्यांच्यासारखं बोलतेस. किती बोललं तरी बोर नाही होत. थँक्यू सर. मलाही तुझ्यासारखं काहीतरी करायचं होतं, पण चौकटीत राहून नाही. म्हणून MBBS झाल्यावर ठरवलं सिस्टमच्या बाहेर पडायचं. तेव्हापासून मी आणि माझी गर्लफ्रेंड हवं तिथे जातो, मनात असेपर्यंत राहतो आणि मग पुढे. मनाविरुद्ध काहीही करायचं नाही असं आधीपासूनच ठरवलं होतं. पण सर, मग तुमच्या घरच्यांना हा सगळा वेडेपणा नाही असंच म्हणायचं ना तू? नाही, पण चालतो त्यांना, चालवून घेतात बिचार. माझे बाबा पण डॉक्टर आहेत. ओ, त्यांना असंच काहीतरी करायचं होतं, पण समोर जमलं नाही. म्हणून मी ठरवलं आपण जमवायचं, असंच भटकत राहायचं. पण सर, हे असंच अजून किती दिवस? डोंट नो. उद्या जर मला वाटलं तर मी मुंबईत जाईन, नाहीतर सरळ हिमालय म्हणतोय मी, ट्रेकिंगला. तुला काय वाटलं? माझी आई मला वेडा म्हणते ते उगाच नाही. अगदी मनापासून पटलेलं दिसतंय तुम्हाला. नाही नाही सर, असं नाहीये. सर, तुम्ही म्हणालात की तुमचे वडील सुद्धा डॉक्टर. ओके, आपण उद्या बोलू. तुम्हाला खूप झोप आली. ऍक्च्युली खरंच खूप झोप आली. ती भाकरीनं अंगावर आली. आय एम शुअर. सर, 1 मिनिट. शेऊ दे. बिलेटेड हॅपी बर्थडे दादा. दिस इज सो स्वीट. कशासाठी आहे? सर, तुम्ही गिफ्ट मागितलं होतं ना, म्हटलं गावोगावी जाऊन लोकांची सेवा करणाऱ्याला ह्याहून जास्त छान गिफ्ट काय असू शकतं. थँक्यू. इम्प्रेस्ड. थँक्यू. सर, आता तुम्ही झोपू शकता. तो आता छान झोप लागेल मला. गुड नाईट. गुड नाईट. चलो. आई, मी बरी आहे. तू काळजी करू नकोस. मेडिकल कॅम्प छान चाललाय. इथे मला एक डॉक्टर भेटले आहेत, असीम. त्यांच्याशी बोलून असं वाटतं सेंड. डॉक्टर 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 डॉक्टर